22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। पण या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आता धडा शिकवण्याचा निर्धार केलाय। सध्या दोन्ही देशांमधला तणाव टोकाला पोहोचलाय। सीमेवर युद्धाचे ढग दाटलेत। याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने बुधवारी देशातील सगळ्याच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये तुमच्याही शहराचा समावेश आहे का? उद्याच्या दिवसामध्ये राज्यात नेमकं काय घडणार आहे? हे मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय? ते का केलं जातं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारा पाहूया हा खास रिपोर्ट। तुमच्याही शहरात घुमणार सायरनचा आवाज। महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये होणार मॉक ड्रिल। महाराष्ट्रात वाजणार युद्धसज्जतेसाठी सायरन। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमालीचा वाढलाय। दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धाचे ढग दाटले आणि म्हणूनच युद्धसज्जतेसाठी महाराष्ट्रात बुधवारी मॉक ड्रिल पार पडणार आहे। राज्यातल्या 16 ठिकाणी एकाच वेळी हे मॉक ड्रिल होणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 244 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत। युद्धामुळे तणाव वाढला, युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, तर अशा परिस्थितीत, अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं यासाठी हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। आता हे मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय आणि ते नेमकं कसं केलं जाणार ऐकूया। सूचनांच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातील कोस्टल डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या ठिकाणी आणि इन्क्लुडिंग मुंबई तर आम्ही मॉक ड्रिल वगैरे घेणार आहे। मॉक ड्रिलमध्ये बेसिकली लोकांमध्ये युद्धची स्थिती, युद्धजन्य स्थिती, या परिस्थितीमध्ये लोकांची तयारी काय असावी आणि जर सायरन वगैरे वाजले तर त्यांना कसं रिॲक्ट करायचे आणि आपल्याला सूचनेनुसार कशी सेफ प्लेसेसवर स्वतःला हलवायचे त्याबद्दल त्यांना अवेअरनेस करण्यासाठी मॉक ड्रिल घ्यायचे। हे मॉक ड्रिल करताना अनेक यंत्रणांचाही यात समावेश असणार आहे। या मॉक ड्रिलमध्ये व्हॉलंटियर्स पण सहभागी होणार आणि आमचे जे सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स, ट्रेंड व्हॉलंटियर्स असतात त्यांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये पॅसिव्ह रेजिस्टन्स देण्यासाठी, म्हणजे लॉसेस, डॅमेजेस कमी करण्यासाठी आणि जीवितहानी कमीत कमी व्हावं त्यासाठी नियरेस्ट हॉस्पिटलला अप्रोच करणे, फर्स्ट एड देणे, रेस्क्यू करणे, रिहॅबिलिट करणे याबद्दलची ट्रेनिंग देण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे। या ठिकाणांची 3 श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे। पहिल्या श्रेणीत महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई, JNPT उरण आणि तारापूर अणुऊर्जा केंद्र यांचा समावेश आहे। तर दुसऱ्या श्रेणीत पुणे, ठाणे, नाशिक, थळवायशेत, रोहा नागोठणे, मनमाड, सिन्नर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे। तर तिसऱ्या श्रेणीत भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील ठिकाणांचा समावेश आहे। 4 वाजता एक जे आपल्या ज्या 4 ठिकाणी आपल्याकडे भोंगे आहेत ते भोंगे वाजवले जातील। भोंग्याचा जो वाजवण्याचा जो हे आहे पॅटर्न जो आहे तो कमी जास्त पॅटर्न राहील तो, त्यामुळे तो हा भोंगा जर वाढला तो 2 मिनटं वाजेल तर लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन लपावं कुठंतरी। याबरोबरीने संध्याकाळी 8 वाजता एक ब्लॅकआउट पण करायचा विचार आपला आहे, तो पण 15 मिनिट राहील, 8 ते 8:15 पर्यंत ब्लॅकआउट राहील। ब्लॅकआउटमध्ये सुद्धा आपल्याला कसं वागायचं आहे किंवा काय आहे की आपल्याकडे मुवमेंट जी आपली आहे, आपल्या ज्या हालचाली आहेत किंवा जे एनिमी कंट्रीला ट्रॅक होऊ नयेत असं त्या रात्री आपण ब्लॅकआउट करतो आहे। 1971 साली भारत पाकमध्ये युद्ध झालं होतं। त्या युद्धावेळी मॉक ड्रिल कसं करण्यात आलं याचा अनुभव ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ABP माझाशी शेअर केला। 71च्या लढाईमध्ये कॉलेजमध्ये होतो आणि मला सायरन वाजला, आम्ही खाली गेलो आणि तेवढ्यात आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सच्या ज्या गन्स आहेत सांताक्रूज एअरपोर्टच्या जवळपास त्यांनी फायर सुरू केला, कारण त्यांना वाटलं विमान आलं, पाकिस्तानची विमानं आली म्हणून। तर टू कट द स्टोरी शॉर्ट, काही झोपडपट्टीतील लोक पळाले, ते जमिनीवरती पडणारे शेल गोळा करण्याकरता, कारण त्यांना वाटलं की एक मोमेंटो किंवा आठवण म्हणून ठेवावं, आणि त्याच्यात 3 जण जळाले बिचारे। तर म्हणजे म्हणून अशा प्रकारचं शेल गोळा करणं, ट्रॉफी गोळा करणं, नको ते शूरता दाखवणं हे करू नये।
आता या मॉक ड्रिलनं नेमकं काय साध्य होणार तेही जाणून घ्या. सिव्हिल प्रिपेअरनेस म्हणजे जनरली जे आपली डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम असते ती सिव्हिल प्रिपेअरनेस झालं. फक्त यावेळेला जे सिव्हिल प्रिपेअरनेस आहे ते तुमच्यावर जर हल्ला झाला, हवाई हल्ला झाला, मिसाईलचा हल्ला झाला किंवा तुमच्यावर जर तोफगोळ्यांचा हल्ला झाला तर तुम्ही काय करायचं, कसं स्वतःला वाचवायचं, जर सायरन वाजले तर ब्लॅकआउट कसा करायचा, हे सगळं तुम्हाला शिकावं लागतं. आपल्याकडे हे असं कधीच झालेलं नसल्यामुळे लोक त्याचा कितपत पालन करतील हे सरकारला पाहायचं आहे. बी सेफ आणि बी प्रिपेअर्ड फॉर एनी इव्हेंच्युअलिटी. आमची मानसिक तयारी हेच सर्वात उत्तम तयारी आहे आणि आपली मानसिक तयारी आम्ही कुठलीही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारही या मॉक ड्रिलसाठी सज्ज आहे. केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना मॉक ड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत. ही मॉक ड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी 10:30 वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे. खूप जास्त डिटेल जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील, सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉक ड्रिल होणार आहे. पण यावर ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरच तोफ डागली आहे. आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का, भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना, भोंगे वाजतील, काळोख, महत्त्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे. आम्ही 1971 साली हे पाहिलं आहे सगळं. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून. पण जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस घालवतील. 1971च्या भारत-पाक युद्धात भारतानं पाकिस्तानची धुळदाण उडवली होती. आज 54 वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मॉक ड्रिल त्याचीच पूर्वतयारी आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.